तर फायनली एवढ्या सगळ्या गंभीर कालावधीनंतर मी मागवली आहे एक रिंग लाईट. तर चला आपण मिळून त्याला अनबॉक्स करूयात. मला खरं तर दम निघाला नाही, त्याच्यामुळे मी आधीच थोडीशी अनबॉक्सिंग करून पाहिलेली आहे. हे काहीतरी असं वालं पॅक होऊन आलेलं आहे, एवढं असं पॅक झालेलं आहे हे. तुम्ही पाहू शकता इकडून ऑलरेडी मी लाईट काढून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये आलं आहे हे वालं स्टँड. बाबू अरे बापरे, हे असं काहीतरी एक स्टँड आलेलं आहे. याच्यासोबतच आली आहे ही वाली रिंग आणि ही आहे टोटल 25 सेंटीमीटर. म्हणलं आता कामापुरती युज झाली, बाद झाली, आपल्याला जास्त मोठीची गरज नाही, एवढी रिंग आपल्याला पुरेशी आहे आपल्या याच्यासाठी. अजून एक हे वाला आहे आणि हे पण काहीतरी आहे. आता बघू याला जॉईन करून कसं आहे कसं. तर चला एक नंबरला बघूयात ह्या स्टँडची हाईट किती आहे. आणि एवढी माझ्या हाईट पेक्षा सुद्धा खूप उंच आहे, हे दिसत असेल तुम्हाला. आणि हे पूर्ण ऍडजस्टेबल आहे. आता मी आधी सगळी रिंग लाईट लावते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते, कारण हे लई झंझटीचं काम आहे. फायनली या रिंग लाईटचा सेटअप हा असा झालेला आहे. आता बारी आहे याला चेक करून बघायची. तर बघूयात आता ही रिंग लाईट किती वर्क करते किती नाही करत. माझे पैसे जवळायला गेले ना भाऊ, मी सोडणार नाही काय का. इट्स टाइम फॉर द फायनल रिझल्ट. अरे हो चालू हो, काय डिफरन्स वाटतं का. हे आहेत ह्या रिंग लाईटचे 3 शेड, जे ठीक आहेत पण मला जास्त आवडले नाही. बहुतेक मी ही रिटर्न करेन आणि याच्यापेक्षा थोडीशी साईजनी मोठी वाली मागवाल. अशा प्रकारे मला हे प्रोडक्ट बिलकुल आवडलेलं नाही, त्याच्यामुळे मी हे रिटर्न सुद्धा केले आणि दुसरं ऑर्डर सुद्धा केले. ते सुद्धा यावेळेस मी फ्लिपकार्टवरनं केलेलं आहे ऑर्डर, नो रिस्क. आता चला बघूयात आता ते कसं येते. हे करणार आहे मी रिटर्न. चला यासाठी एवढंच, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.